प्रयत्नांतून साकार झालेली ही स्पर्धा आपण पाहतोय आज अगदी या स्पर्धेचा पहिला दिवस अगदी दिमागदार सोहळ्यात रूपांतरित होताना पाहायला मिळते. आज स्पर्धेचा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता संगीत स्पर्धेचं आयोजन कमिटीच्या माध्यमातून पाहतोय आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आयोजन कमिटीनं आज रात्री संध्याकाळी 7 वाजता संगीत कॉम्पिटिशन आणि ओरेटर वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी आखली आहे. आमच्याशी जे प्रेक्षक आता जोडले जात आहेत, उशिराने जोडले जात आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो अगदी 7 वाजता थेट लाईव्ह प्रक्षेपण होत असताना पाहायला मिळेल या मैदानातून. त्याची पूर्ण तयारी या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक दिग्गज आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय आपण. पवन सूदचं हे मैदान अतिशय सुरेख आणि एक दिग्गज स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा पहिला चेंडू हाताळला जात असताना पाहायला मिळाला. आजच्या दिवशी अगदी या स्पर्धे अगदी आजच्या दिवसाचा शेड्यूल पाहिला तर आजच्या दिवसाच्या सांगतेकडे सरकत असलेली स्पर्धा पाहतोय आपण. यावेळेस पहिला चेंडू इनटू द गॅप, खराब दर्जाचं प्रेझेन्स ऑफ माइंड. चेंडूला थांबवणं गरजेचं होतं परंतु चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स, सीमारेषा पार चौकार. पॉवर प्लेचं षटक असल्या कारणाने 2 क्षेत्रांच्या 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर दरम्यान 2 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत परंतु मिड विकेटचा क्षेत्ररक्षक यावेळेस चेंडूवर धावून गेला आणि चेंडू मात्र निघून गेला चौकाराकरिता. वन्स अगेन पुन्हा एकदा 1 बाउन्स चौकार. पॉवर प्लेचा पूर्ण फायदा उचलला जाताना पाहायला मिळतोय कारण एकंदरीत 75 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रत्युत्तरामध्ये निखिलेश आणि विजय ही 2 जोडगोळी खेळपट्टीवर दाखल झाली. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आलेले आहेत आपण पाहतोय. 75 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रति उत्तरामध्ये एकंदरीत 75 धावा. सरासरी जर आपण पाहिली तर एकंदरीत 15च्या सरासरीला धावा जमवणं गरजेचं आहे. प्रत्येक षटकागणिक 15च्या स्ट्राईक रन रेटनं खेळणं गरजेचं आहे कारण जसजशा इनिंगचे बॉल संपन्न होतील ना तसं रिक्वायर्ड रन रेट सुद्धा वाढत जाईल परंतु रिक्वायर्ड रन रेट मेंटेन ठेवणं हे फलंदाजाचं कर्तव्य आहे. यावेळेस सुरेख दर्जाचा चेंडू पंचांकडे दाद मागितली जाताना पाहायला मिळते. पंचांवर एक भुरळ निर्माण करण्याची प्रक्रिया खेळपट्टीवर निर्माण केली होती परंतु पंच तटस्थ पाहायला मिळत आहेत. आणि आपण पाहतोय या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून आपण स्पर्धेला प्रारंभ केला सर्वांच्या गळ्यातलं ताईत बनलेलं व्यक्तिमत्व आदरणीय बंड्याभाऊ म्हणजेच रवींद्रजी मधुकर म्हात्रे साहेब, वार्ड क्रमांक 2चे नगरसेवक आदरणीय बंड्याभाऊ म्हात्रे या सामन्याचा आस्वाद घेताना पाहायला मिळतोय. अगदी त्यांच्या फ्लेक्सच्या बाजूलाच त्यांनी ठाणं मांडलंय आणि या स्पर्धेचं या मॅचचा आपण पाहतोय ना आस्वाद घेत असताना पाहायला मिळत आहेत. तितकं सुरेख असं कॅमेरावर पाहतोय आपण.
प्रत्येक व्यक्तीच्या मागे अगदी ठामपणे उभं राहतं. आपण सातत्याने म्हणतो ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. तसं कर्तव्य आपण तसं कार्य बंड्या भाऊनी केलं जाताना पाहायला मिळते. कारण कुठेही कोणत्याही खेळाडूला कोणत्याही स्पर्धकाला किंवा कोणत्याही एखाद्या व्यक्तीला जर एखादी अडचण निर्माण झाली तर त्या व्यक्तीच्या अगदी पाठीशी सातत्यानं उभं राहणारं नेतृत्व म्हणजे सर्वांचं लाडकं बंड्या भाऊ आपण पाहतोय. यावेळेस मॅच कडे वळूयात. अप्रतिम सुरेख असा चेंडू निर्धाव जातोय, फलंदाजाला बेट करतोय, चारही मुंड्या चित करतोय, यष्टीरक्षकाच्या चपळाईमध्ये पाहतोय आपण चेतन मोरे. यावेळेस मात्र मॅचच्या रडार मध्ये चेंडू येतोय, फेकून दिला जातोय. प्रेक्षक मायबापांच्या अभिवादनाकरिता 6 धावा. धावसंख्या फळकावर 15. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न, धावसंख्या फळकावर 15. 15च्या आवश्यकतेने धावसंख्येचा ग्राफ आणि हा गाडा जो खेचला गेलाय अगदी पाहिला आपण तर 15च्या सरासरी आवश्यक असताना आपण पाहतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाणार ही स्पर्धा पाहतोय आपण. अप्रतिम दर्जाचं हे टेक्निकल कार्य होत असताना पाहायला मिळतंय. गुणलेखक म्हणा, टेक्निकल स्कोरर म्हणा किंवा अभिषेक कुंभार म्हणा, कॅमेरा वर्क अप्रतिम दर्जा. प्रशंसा जेवढी करावी तेवढी कमी, कौतुक करावं तेवढं कमी. कारण प्रत्येक क्षणी जिथं जिथं माझा प्रेक्षक मायबाप बसलाय ना तिथपर्यंत त्या कॅमेराची लेन्स पोहोचली जाताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फळकावर पाहतोय 75 रन ऑन स्कोरबोर्ड. 75 धावसंख्या फळकावर लागली आहे. दुसरं षटक हाताळण्याकरता दूरवला एंड करणं गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर यश. चला घाई करा, बी फास्ट. सुशांत उबाळे, निवेदन असेल कृपया वेळ वाया घालवू नका, कारण बराचसा अवधी होत चाललाय. यश दूरवाल्या एंडकडून गोलंदाजी मार्कवर. फुलबार लेनचा चेंडू, यावेळेस कार्पेट रोल करणारा चेंडू पाहतोय आपण. मोठा फटका खेळण्याची रिक्षा. 1 धाव मिळते एका. हॅलो याची बॅटरी दे रे. स्ट्राईकला रोटेट केलं जात असताना पाहायला मिळत आहे. स्वप्नील कातारे साहेब पाहतोय आपण, चेहऱ्यावर थोडस नाराजी दिसतीये, कारण ज्या पद्धतीने खेळ साकारला गेलाय ना, कारण शेर कभी भी बुडा नाही होता. यावेळेस स्टँड ऑन डिलिव्हर करण्याची ईर्ष्या मनात बाळगत असताना पाहतोय हवेत चेंडू बऱ्याचसा गिरता घात असताना फलंदाजाला माघारी परतावं लागेल. हवेच्या विरोधात मोठा फटका खेळण्याची ईर्ष्या, परंतु फलंदाजाला मात्र तंबूचा आसरा पकडावा लागतोय. यस, फलंदाज माघारी परतला गेलाय. कोण आउट झालं? विजय हॅज द पार्ट ओव्हर टू डिझाय. Thank you. Sir, your ticket please. नवीन फलंदाज खेळपट्टीवर प्रस्थान करत असताना खेळपट्टीचा अंदाज घेताना आदर्श मोहिते मैदानामध्ये प्रस्थान करत असताना कॅश प्राइज या ठिकाणी तर पाहायला मिळतंय. षटकाराकरिता ते प्राइज आहे, परंतु प्राइज गुलदस्ता ठेवलं गेलंय. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आदर्श मोहिते बॅटिंग स्ट्रांजवर आलाय. षटकार बॅक टू बॅक 2 षटकारांकरिता आदर्श मोहितेला या ठिकाणी 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रतीक जी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना पाहायला मिळते.
षटकातला हा पुढील चेंडू यशच्या विरोधात आदर्श मोहिते. यावेळेस स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न पाहता आपण. टप्पापणात चेंडूला थोडासा दिशा देण्याचा प्रयत्न होतोय. निश्चितच चेंडू निर्धावच्या संघाचे संपन्न होत असताना हॅलो हाय बाय बाय करत चेंडू आला निघून गेला. पुढचं काम यष्टी रक्षकाने चोखपणे निभावलं जाताना पाहायला मिळतंय. आदर्श मोहिते बॅक टू बॅक 2 षटकारांकरिता 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं प्रतीकजी पाटील चौधरी साहेबांच्या प्रतीकजी गायकवाड साहेबांच्या सौजन्यानं. आणि यावेळेस दुधारी तलवार खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू यष्टी रक्षकाच्या हाती स्थिरावताना पाहायला मिळतोय. इक्वेशन 20 चेंडू आणि 60 धावांचं. 20 चेंडू आणि 60 धावा. आम्ही या मॅचच्या सुरुवातीलाच म्हटलो होतो की प्रत्येक षटकामध्ये 15ची सरासरी बाळगणं महत्वाचं आहे. कारण जर सरासरी चुकली तर रिक्वायर्ड रन रेटचा मात्र या ठिकाणी आग होताना पाहायला मिळतो. यावेळेस खराब चेंडू, खराब चेंडूचा पुरेपूर फायदा. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय. चौकार येतोय. नो चेंडू म्हणजेच जले पे नमक छिडक दिया म्हणावं लागेल. 20 चेंडू 55 धावा. हिटचा चेंडू फलंदाजाला आपले मनसुबे इरादे स्पष्ट करण्याकरिता आलेली पर्वणी. फुलबार लेन चेंडू यावेळेस पाहतोय आपण. सापळा जरूर असला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःला झोकून दिलं. चेंडूला थांबवलं गेलं. अगदी एका धावेनं स्ट्राईकला रोटेट करत असताना संयमानं खेळ साकारला जाताना पाहायला मिळतोय. म्हणजे येणाऱ्या चेंडूचा खेळ बाकी असेल पण तत्पूर्वी फलंदाजाला एक मोठं भलं मोठं ताट वाढून दिलं गेलं होतं की ते तुम्ही अर्पण करा, ते तुम्ही ग्रहण करा, परंतु त्यावर 1 धाव अंकित करून याचे स्ट्राईकला रोटेट केलं गेलंय. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रति उत्तरामध्ये धावसंख्येचा ग्राफ पोहोचतोय तो 22 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. वन्स अगेन संयमाचा खेळ, सेन्सिबल क्रिकेट. यावेळेस म्हटलं मनगटामधली एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर न दाखवता एक सेन्सिबल क्रिकेटचा खेळ. अप्रतिम. याला म्हणतात खरं क्रिकेट. याला म्हणतात एक व्यावसायिक खेळाडू आणि याला म्हणतात एक नाविन्यपूर्ण क्रिकेटरचा जन्म. कारण ज्या वेळेस आपण पाहतो ना की मोठ्या धावसंख्येची आवश्यकता असताना फक्त षटकार मारला पाहिजे, परंतु यावेळेस पाहिलं आपण क्षेत्र खाली होतं, चेंडूला ढकललं गेलं, इनटू द गॅप चौकार आला. चौकारानं धावसंख्या बदलताना फळक पोहोचतोय. कॉपी बुक स्टाईल 26 रन ऑन स्कोर बोर्ड. इक्वेशन येत आहे. येणारे चेंडू 18 चेंडू आणि 50 धावा. 18 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता येताना पाहायला मिळते. धावसंख्या फळकावर आपण पाहतो एकंदरीत 26 रन ऑन स्कोर बोर्ड. चला टीम मीटिंग्स नकोय, टीम मीटिंग्स नकोय. ऑफिशियली हा दुसरा पुकार आहे सुशांत उबाळे अँड आर्मीला. कृपया लक्षात घ्या, वेळ वाया घालू नका. स्वतः कर्णधार मात्र बाहेर आहेत आणि कसली मीटिंग आहे काय कळत नाहीये. चला घाई करा. हॅलो हॅलो पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फळकावर 15 पाहिली. दुसऱ्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फळकावर 26 पाहतोय. पहिल्या 2 षटकाचा खेळ संपन्न झाला. पॉवर प्लेची पाबंदी हटल्यानंतर विस्तृत स्वरूपात सजलं जाणारा क्षेत्ररक्षण वर्ग कशा पद्धतीने वळतो या मॅच कडे, कशा पद्धतीने मॅचला वळय प्राप्त करतोय, कशा पद्धतीने मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करतोय, याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. कारण नाव खूप मोठं आहे, स्पर्धा तितकीच ताकदीची आहे. अस्तित्वाची लढाई आहे. प्रत्येक सामन्यामध्ये 2 गुण अंकित करण्याकरिता केलेला हा अट्टहास आपण मैदानात पाहतोय. गोलंदाजी मार्कचा आपण एखादा विचार जर केला तर राहुल सुद्धा गोलंदाजी मार्कवर येणं बाकी आहे. अजिंक्य सारखा खेळाडू अजून सुद्धा गोलंदाजी मार्कवर येणं बाकी आहे. कारण गोलंदाजाने भरगतचा बनलेला संघ आपण पाहतोय तो अशोका फायटर्स. अशोका फायटर्सच्या विरोधात रिपब्लिकन संघ कशा पद्धतीने खेळतोय याकडे मात्र सर्वांचं लक्ष कटाक्षाने पाहायला मिळतंय.
यावेळेस स्टँड ऑन डिलेव्हर करण्याची ईर्ष्या मनात बाळगत असताना निघून जातोय चेंडू. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला भेदून चेंडू सीमारेषा पार 6 धावा षटकार. एक षटकार तर येऊन ठेपलाय. जर आणखी एक बॅक टू बॅक षटकार आला तर आमच्या प्रतीकजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागण्यात येत आहे. आदर्श मोहिते बॅटिंग स्ट्रँडवर, गोलंदाज तयार. पुनश्च एकदा विनीत भोईर. फुलवर लेन्थ चेंडू यावेळेस पाहतोय आपण गॅदर जरूर केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण एका धावेनं सन्मानित केलं जाताना पाहायला मिळतंय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. या आधीचा चेंडू पाहिला पण थोडासा ओव्हरपे चेंडूला लँड केलं गेलं, रडार मध्ये बसवलं गेलं, चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरिता. तर नंतरचा येणारा हा दुसरा चेंडू सन्मानाने खेळताना पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करायचा असेल तर अचूक टप्पा हाताळणं गरजेचं आहे. यावेळेस पाहतोय आपण बॅटची कडा पंचांकडे दाद मागे जाताना पाहायला मिळते. यस, इट इज विकेट. निखिलेश हॅज दी पार्ट ओव्हर टू डीजे. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव, वडापाव. Thank you so much. नवीन फलंदाज खेळपट्टीत दाखल होतोय आकाश जाधव, मॅन फ्रॉम पाम. यावेळेस कार्पेट लोअर करणारा चेंडू पाहतोय आपण. मिड विकेट डिझाइन लाभ केला गेला. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरचा क्षेत्राशी चेंडू धावून येतो. एक धाव पूर्ण केली जाताना पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये एका धावेचा भरणा होतोय. धावसंख्येमध्ये एका धावेचा भरणा होत असताना स्ट्राईकला रोटेट करून बॅटिंग स्ट्रँडवर आणलं जात आहे ते आदर्श मोहितेला. इक्वेशनचा आपण एकंदरीत विचार जर केला तर येणारे चेंडू शेष राहतात ते एकंदरीत 14 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. यावेळेस मोठा फटका खेळण्याची ईर्ष्या यष्टीरक्षकाला चकवलाय. चेंडू मात्र निघून जातोय. यष्टीरक्षकानं निश्चितच स्लीप रिझनला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय फाईनचा क्षेत्र आणि त्यामध्ये एक धाव अंकित होत असताना पाहायला मिळते. या मॅचची पूर्णतः दारोमदार आपल्या खांद्यावर घेऊन आता ही दोन्ही फलंदाज कशा पद्धतीने खेळ साकारतात याकडे सर्वांचं लक्ष. परंतु गोलंदाज विकीचं कौतुक करावे तेवढं कमी आहे, प्रशंसा करावी तेवढी कमी, कारण मॅच मध्ये अप्रतिम दर्जाचं षटक हाताळलं जाताना पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर षटकार आला परंतु तदनंतरच्या येणाऱ्या ह्या 4 चेंडूवर एक फलंदाज सेट फलंदाजाला माघारी परतवलं गेलं आणि फक्त 3 धावा खर्च केल्या जाताना पाहायला मिळतात. षटकातला या शेवटचा चेंडू गोलंदाज तयार विरोधात आकाश. आणि यावेळेस मात्र मंकीड आदर्श मोहितेला मात्र घाई आवरली नाहीये आणि फलंदाज बाद होतोय. कमालीचा प्रेझेन्स ऑफ माइंड. आदर्श मोहिते मंकडच्या रूपानं माघारी परतणारा हा पहिला फलंदाज ठरतोय एपीएलच्या हिस्ट्रीमध्ये. आंबेडकर प्रीमियर लीगच्या इतिहासात पहिला असा फलंदाज ठरतोय जो मंकीड विकेट माघारी परतताना पाहायला मिळतोय. आदर्श मोहिते माघारी परतला जातोय. आदर्श मोहिते जागा घेण्याकरता नवीन फलंदाज खेळपट्टीवर प्रस्थान करतोय. पियुष चला घाई करा घाई करा घाई करा घाई करा. बी फास्ट.
चला घाई करा घाई करा. 41 रन रिक्वायर्ड. याच कारणामुळे या षटकातला हा शेवटचा चेंडू. 13 चेंडू आणि 41 ना 41. 13 चेंडू 41 धावा. इक्वेशन. मोठा फटका खेळण्याची ईर्षा पाहतोय आपण. निर्धाव जातोय चेंडू. यष्टीरक्षकाला चकवलं जरूर गेलंय पण स्लीप रिझनला क्षेत्राशी तैनात केलाय. षटक मार्गस्थ. 3 षटकांचा खेळ संपन्न. धावसंख्या फळकर पाहतोय आपण एकंदरीत स्थिरावलेली आहे. 35 रन ऑन स्कोरबोर्ड. 35 रन ऑन स्कोरबोर्ड. धावसंख्या फळकर पाहतोय. चला घाई करा घाई करा घाई करा. 12 चेंडू 41 धावा. चला घाई करा घाई करा घाई करा. गोलंदाज गोलंदाजी मार्क वर दूरवाला एंड कडून गोलंदाजी साकारण्याकरिता सज्ज होते. 12 चेंडू आणि 41 धावांचा इक्वेशन येत असताना गोलंदाज सज्ज होतोय. अक्षय ऑन बॉलिंग मार्क. मॅन फ्रॉम तारापूर. उजव्या बाहेर प्रतिम पिचिंग लाईन होताना पाहायला मिळते का. पंच वळतायत. गोलंदाजाला दंडित करतायत. अवांतर चेंडूची उद्घोषणा होतीये. वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या फळकर पाहताय आपण एकंदरीत 36 रन ऑन स्कोरबोर्ड. 36 धावसंख्या फळकावर. येणारे चेंडू 12.
आणि 40 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकागणिक 20च्या सरासरीने धावा जमवणं आवश्यक आहे. आकाश जाधव बॅटिंग स्ट्राईकवर पाहतोय आपण. मॅन फ्रॉम पामचा हा खेळाडू नॉनस्ट्रायकर झोनला. यावेळेस फुलवर लेंथ चेंडू कट केला गेलाय, फ्लिक केला गेलाय, चेंडूला दिशा दिली जातं पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. धावसंख्येमध्ये एका धावेचा भरणा जरूर झालाय. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीनं पुढे सरकत असताना फलक एकंदरीत पोहोचला गेलाय. 37 रन ऑन स्कोरबोर्ड. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना प्रति उत्तरामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय एक थोडासा संयमी खेळ, थोडासा संत खेळ. फलंदाजाला एक्सेलेटरवर उभं राहून फलंदाजी करणं आवश्यक आहे, परंतु गोलंदाजी लयबद्ध होत असताना पाहायला मिळते. यावेळेस सेन्सिबल फटका, ग्राउंड शॉट पाहायला मिळतोय. कार्पेट रोल करणारा वाईड लॉंग ऑन रिजनला चांगला फटका खेळत असताना एक चांगला ऑन ड्राईव्ह खेळला गेलाय आकाशच्या बॅटमधून, परंतु एक धाव मिळते. धावसंख्येला 1 अंकाच्या मदतीने स्ट्राईकला रोटेट करत असताना पुनश्च एकदा फलंदाजाला स्ट्राईकला आणलं गेलंय. तो उजव्या शैलीचा फलंदाज पियुष याला. कारण पाहतोय आपण मोठ्या फटक्याची इथे आवश्यकता असताना अगदी चांगल्या पद्धतीने खेळ साकारला गेला. मोठा फटका जिथे येईल त्या खराब चेंडूला मात्र पुरेपूर दिशा दिली जाताना पाहायला मिळते. परंतु तदनंतर आपण जर पाहत असाल यावेळेस सेन्सिबल खेळ, इनटू द गॅप ट्रॅव्हल होतोय चेंडू, सीमारेषा पार होतोय, चौकार, 4 धावा. ओव्हर टू डीजे. नऊ चेंडू आणि 34 धावा. इक्वेशन लक्षात घ्या. 9 चेंडू 34 धावा. चला घाई करा, घाई करा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर पाहतोय आपण. यानंतरचा होणारा सामना अशोका फायटर विरुद्ध राष्ट्रीय पॅन्थर वॉरियर्स. अशोका फायटर विरुद्ध राष्ट्रीय पॅन्थर वॉरियर्स. आठ चेंडू आणि 32. किती? 32 ना. 8 चेंडू 32. चला घाई करा, घाई करा. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. गोलंदाज कशा पद्धतीने चेंडू हाताळतो त्याकडे सर्वांचं लक्ष असेल. बॅटिंग स्ट्राईकवर यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याची ईर्ष्या पाहायला मिळते. इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे. थर्डमॅनच्या रिझनला चेंडू रवाना झालाय. 2 धावा मिळतात या चेंडूवर. धावसंख्या 2 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फलक आणि ग्राफ सरकतोय. 46 रन ऑन स्कोरबोर्ड. येणारे चेंडू 7. 30 ना. 30 धावांची गरज. 7 चेंडू आणि 30 धावा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय ना ज्या पद्धतीनं या स्पर्धेचं नाणं बनवलं गेलंय, स्पर्धेचं नाणेफेक करण्याकरता नाणं बनवलं गेलंय ना. एका बाजूने APL तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय एक हात मदतीचा. त्या विषयावर आपण नक्कीच येणार आहोत. मॅच कडे वळतोय. फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. पियुष मात्र माघारी परतला गेलाय. षटक क्रमांक 4 चा खेळ संपन्न झाला. येणारे षटक क्रमांक 5. शेवटचे 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असणार आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर प्रस्थान करायचंय. घाई करा, बी फास्ट. वेळ वाया घालवू नका. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश पवार. वागळे या नावानं जास्तीत जास्त प्रचलित प्रेम निर्माण केलंय. आपल्या नावाला एक लौकिक असा एक निकनेम दिलाय. जर सामना जिंकवला संदेश पवारांकरिता एक आगळं वेगळं पारितोषिक येत आहे. जर विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक आणि जर फलंदाजाने 3 षटकार खेचले तरी सुद्धा गोलंदाजाला पारितोषिक. मॅच मध्ये ट्विस्ट निश्चित निर्माण होणार. कारण सौरभनं शेवटच्या षटकामध्ये 25 धावा
फळकावर लावल्या होत्या तशा पद्धतीची फलंदाजी करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पंचांकडे दाद जरूर मागला तर पाहायला मिळते, परंतु एक धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात. या ठिकाणी पंचांकडे इशारा येतो लेट बी लेट, परफेक्ट डिसिजन. एक धाव मिळते. उर्वरित येणारे 5 चेंडू आणि 29 धावा. बॅटिंग स्ट्रांजवर फलंदाज पाहतोय आपण यश. फुलवार लेंथ चेंडू, अनुभवाचं शिदोरीपणाला बाळगलेला हा खेळाडू खेळपट्टीवर आपलं नाणं खणखणीत वाजवतोय. एक धाव जरूर आली आहे, परंतु ती एक धाव विजयाकरिता नसावी, कारण ज्या पद्धतीने खेळ साकारला गेलाय मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू 28 धावा असं समीकरण येताना पाहायला मिळतंय. खोलवर टप्प्याचा चेंडू फलंदाजाच्या बुंदामध्ये, अप्रतिम दर्जाचा चेंडू निर्धाव जातोय. सांगतेमध्ये वाटचाल होत असताना पाहायला मिळतंय. विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचताना पाहायला मिळतोय तो संघ. यष्टीरक्षकाला जरूर चकवलं गेलं या चेंडूवर आपण पाहतोय. चार चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. अशोका फायटर संघ विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. आणखी एक सुरेख गोलंदाजीचं प्रत्युत्तरण. ऐन युवकाला लाजवेल अशी गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते ती संदेश पवारांच्या माध्यमातून. बरसों के जवानी थाट वही है, तलवार तुफरानी मतलब अभी भी धार वही है. बंदर चाहे कितना भी बुढ़ा हो, गुलाटिया मारना छोड़ता नहीं. शेवटचा चेंडू, आणखी एक सुरेख चेंडू. अवांतर चेंडूची उद्घोषणा होत असताना पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये एका धावेचा भरणा होतोय. पुन्हा एकदा त्या शेवटच्या चेंडूकडे वाटचाल करण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल. या षटकामध्ये आपण पाहतो अप्रतिम गोलंदाजीचं प्रतिकरण होत असताना पाहायला मिळतंय. म्हणजेच पुढच्या येणाऱ्या मॅच मध्ये एक चांगला वॉर्मअप होत असताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच यानंतरचा होणारा सामना उभय दोन्ही संघाच्या संघाने आम्ही निवेदन करतोय कृपया नाणेफेक करण्याकरता आपण यायचं आहे. अशोका फायटर संघाचे संघ नायक आणि राष्ट्रीय पॅन्थर वॉरियर संघाचे संघ नायक आपण नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. हिमाचल जाधव आणि अनिशजी गायकवाड साहेबांच्या पुनश्च एकदा चेहऱ्यावर स्मित हास्य. त्याचं कारण असं आहे बॅक टू बॅक 2 सामने जिंकलेत. 4 गुणांसह आघाडीवर पाहायला मिळत आहेत.